आता जी माझी महानगरपालिकेत एंट्री होणार आहे ती चौथी वेळ असेल आणि भारतीय जनता पार्टीने मला ही संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करणं हेच माझं ध्येय आहे. माननीय गडकरी साहेब असू द्यात, माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळेजी, आमच्या शहराचे सगळे आमदार आणि आमचे अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी यांनी माझ्यावर विश्वास टाकून सर्वसाधारण पुरुषमधून मला ही उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे आता मी कुठेही थांबणार नाही. निरंतर 15 तारखेपर्यंत जनतेशी संपर्क करून जनतेच्या समस्या तर मला माहिती आहेत, कारण हा प्रभाग काही माझ्यासाठी नवीन नाहीये. मी या प्रभागात भरपूर काम केलेलं आहे, जनतेशी संपर्क केलेला आहे. त्यामुळे सर्वेमध्येही माझं नाव आलं असल्यामुळेच पार्टीने माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे. हा माझा प्रभाग कदाचित जर आपल्याला माहिती असेल कसा भौगोलिकरित्या माझा प्रभाग कसा आहे. माझ्या प्रभागामध्ये रविनगर PWD डिपार्टमेंट आहे, CPWD सेंट्रल गव्हर्नमेंटचे जास्तीत जास्त जो एरिया आहे तो गव्हर्नमेंट एरिया आहे आणि तिथली जी जमीन किंवा जे काही असतं ते आरक्षित असतं. तरी सुद्धा रविनगर PWD मध्ये येत असताना सुद्धा तिथले लाईटचं जे सेक्शन आहे ते मी महानगरपालिकेत हँडओव्हर करून घेतलं आणि तिथे सगळीकडे पोल लावण्याचं काम केलं. रविनगरमध्ये तिथली एक लँड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून तिथे मी गार्डन निर्माण केलं. आता आणखी सिव्हिल लाईन एरियामध्ये मला गार्डन करण्यासाठी मी जागा शोधते खूप दिवसाची, पण तुम्हाला माहिती आहे तिथे सगळे करोडपती लोक राहतात. सगळ्यांचे बंगलेच एवढे मोठे आहेत, प्रत्येक बंगल्यामध्ये गार्डन आहे. त्यामुळे मला वाटत नाही की बाहेर कुठे जागा मिळेल. सदर पण कंजेस्टेड आहे. सदरमध्ये एक ग्राउंड आहे, तिथे मुलं छान खेळतात. ग्राउंडला डेव्हलप केलं, त्याला आणखी डेव्हलप करू शकतो आपण. गडर लाईन, रस्ते, पोल हे तर आमच्या नगरसेवकाचे कामच असतात, पण त्याच्यातून सामाजिक दायित्व जे असतं त्याच्यावर माझा नेहमीच भर राहिलेला आहे. याच्यामध्ये मी महिलांना रोजगार कसा मिळेल. आपल्याला माहिती असेल माझ्या प्रभागामध्ये बऱ्याच महिलांना मी रोजगार दिलाय. इथे एक सुप्रीमो लॉन्ड्री आहे, त्या लॉन्ड्रीमध्ये माझ्या प्रभागातल्या महिला आज काम करतायत. रेल्वे स्टेशनचा मोठा ग्रुप आहे जो माझ्या एरियातली मुलं आहेत. माझे बूथ अध्यक्ष आहे, तिथे सुपरवायझर म्हणून काम करते. या सगळ्यांना रोजगार देण्याचं काम मी केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल मी जेव्हा महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण चेअरमन होते तेव्हा मी रिसायकल स्टोअर्स ओपन केले आणि ते प्रत्येक झोनमध्ये एका बचत गटाला म्हणजे 10 बचत गटात 100 बायका त्या झाल्या. महानगरपालिकेमध्ये पोटोबा नावाचं आज एक मोठ्या थाटामध्ये कॅन्टीन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. ते माझ्याच कार्यकाळात मीच पुढे होऊन ते केलेलं आहे आणि ते प्रत्येक झोनमध्ये तसं कॅन्टीन व्हावं अशी माझी इच्छा होती आणि ते बजेटमध्ये पण आलेलं आहे. असा रोजगार देणे हा माझा सगळ्यात मोठा माझं ध्येय आहे माझं. कारण पहा, कुठल्याही महिलेला जर रोजगार असेल तर तिच्यावर होणारे अत्याचार थांबतात, घरामध्ये तिला रिस्पेक्ट मिळतो. आपल्याला माहिती की ती जर कमवत असेल काही तर आपोआप घरामध्ये तिच्याबद्दल एक रिस्पेक्ट यायला लागतो. त्यांचं आरोग्य, महिलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम हेही माझंच आहे. माझ्या प्रभागात जे ज्येष्ठ नागरिक आहेत, युवा मंडळी जी आहे त्यांना शिक्षणामध्ये मदत करणं, या ज्या सामाजिक गोष्टी आहेत याच्याकडे मी जास्त लक्ष देत आहे. कारण माझा प्रभाग म्हणजे सुसज्ज आहे. सिव्हिल लाईनचे तर रस्ते प्रत्येक वर्षी असेंब्लीमध्ये आपोआप होतात, मला मागे लागण्याची गरज नाही पडत. त्यामुळे अशा सुसज्ज प्रभागामध्ये खूप कमी कामं असतात, पण सोशल कामं तुम्ही जितके कराल तितके कमी असतात आणि माझं ध्येय तेच आहे. तेच म्हणते, युवांना रोजगार मिळणे सगळ्यात मोठं आहे. युवांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, मग त्याच्यात मुली आहे, मुलींना शिक्षण फ्री केलेलं आहे. माननीय आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी इंजिनियर व्हायचं असेल, तिला डॉक्टर व्हायचं असेल, त्यांच्यासाठी फ्री एज्युकेशन केलेलं आहे. त्यांना प्रमोट करणं, त्यांना तिथपर्यंत नेऊन पोहोचवणं. कारण काय होतं पहा, आज आपण म्हणतोय की सगळीकडे महिला खूप मोठ्या स्तरावर गेल्या, पण मी जेव्हा रूट लेवलवर फिरते तेव्हा मला आजही दिसतं की ज्या माझ्या तळागाळातल्या भगिनी आहेत, ज्यांचे मुली आहेत, त्या मुली ज्या झाडू पोछायला जातात त्यांना घरी त्यांचे छोटे भाऊ बहीण सांभाळावे लागते आणि त्यांचं शिक्षण तिथेच थांबतं. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्या मुली त्या शिक्षणापर्यंत पोहोचल्या पाहिजे जे गव्हर्नमेंटनी त्यांना फ्री दिलेलं आहे. तर त्या एज्युकेशन पर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी माझी आहे. महानगरपालिकेच्या शाळेच्या बाबतीमध्ये पण मी यावेळेस नक्कीच तो विषय घेईन, कारण जास्तीत जास्त गव्हर्नमेंटच्या शाळा चांगल्या इथे झाल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे इंग्लिश स्कूल पण चालू झाले महानगरपालिकेमध्ये आणि आता माननीय गडकरी साहेबांनी देवेंद्रजी पण त्याकडे लक्ष देत आहेत की इथल्या शाळा उत्कृष्ट शाळा झाल्या पाहिजेत. तर ते प्रयत्न आमचे चालू आहेत. काय चित्र असणार आहे ते येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे, काय नेमकं चित्र असणार आहे नागपूर महानगरपालिकेत? नागपूर महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार, यात काही शंका नाही. सगळ्यांना नम्र विनंती करेन मी की मी यावर्षी पण आपल्या प्रभागातनं ड मधून उभी आहे, तर आपण सर्वांनी मला भरपूर आशीर्वाद द्यावेत
हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करेन. त्यांनी दिलेला जो मला आशीर्वादाचा हात आहे, तो थरथरता हात जरी असला तर त्या थरथरत्या हाताचा मी विश्वासघात कधी करणार नाही, हे मी आश्वस्त करते त्यांना.